मॅम खूप चांगलं वाटलं. जेव्हा पहिल्यांदा आपली मीटिंग झाली होती ना मॅडम, तेव्हा असं वाटलं मॅडम माझ्या बरोबर फोटो काढणार का नाही, पण असं वाटलं आता सगळं इतक्या थकलेलं होतं मॅडम तरी स्माईल फक्त, कारण सगळं हे आपल्यासाठीच करीत होते. पण बिल्डिंग प्रवारामध्ये माझा पहिलाच दिवस असल्यामुळं दुपारचा जे चहाचं हे झालं, मी केलं 2च्या नंतर सुरू, सगळे बघायला लागले अरे एमबे चहावाला, सगळे माझ्या कसं बघायला लागले. अरे मला आणि जे हसत होते त्यांच्यासाठी एक मी रायटर आहे, मग मी ते लिहिलं हसू नका पाहू नका फक्त माझा चहा प्या. तरी म्हणजे ती ट्रिक मी वापरली आणि त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद झाला. आणि आज मी त्याचे बाहेर जरी फिरलो तरी मला सगळं ए चहावाला आला रे चहावाला आला, म्हणजे खूप काही शिकाय भेटलं. धन्यवाद मॅडम. आज जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर खरंच प्रवरा हा एक विद्यार्थी घडत होतो, त्याचे उदाहरण म्हणजे हा आपला सगळा जमलेला समुदाय आहे. तर मित्रांनो गोष्ट अशी होती, आज जवळपास आपल्याकडे 170 स्टॉलची एंट्री होती. पण एक गोष्ट शिकायला मिळाली, तुम्ही मार्केटमध्ये कॉम्पिटिशनला या, पण तुमच्यात जर प्रोडक्ट सेपरेट असले वेगवेगळे असले ना तर तुम्ही राजा होऊ शकतात मार्केटमध्ये. त्या दिवशी मॅडम काय बोलल्या, तुम्हाला ज्या चारही नर्सरी त्यांना मी अलॉट करते, पण एक रूल्स राहील की प्लॅन्स तुमचे वेगवेगळे पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जवळपास 4 नर्सरी होत्या, आम्ही चारही नर्सरीवाल्यांनी वेगवेगळे प्लॅन ठेवले होते. सगळ्यांचं सेल जवळपास चांगला झालेला आहे चारही नर्सरीचा. आणि जेव्हा आम्ही पाहिलं लोक येतात, आता एका मुलीने सांगितल्या पद्धतीने की जेव्हा समोरचा एखादा कस्टमर आपल्याला इग्नोर करून निघून जातो ना, ही फिलिंग खूप घाण असते. पण ते तुम्ही पकवायला शिकतायत ना, हे बिल्डिंग प्रवाराचं खूप मोठं सक्सेस आहे की याच्यात आपण पण तरी पण लोकांना विनवणी करून स्वस्त मागे जे काय असेल या सगळ्या गोष्टीत ना आपण एक शिकलो की भविष्यात तुम्हाला कुठे टाका, पण हा जो एक्सपिरियन्स आहे इथला तर आपला हा काम येणार आहे. तर जवळपास हे बिल्डिंग प्रवाराचं या वर्षाचं 2रं वर्ष. आज जवळपास इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी शिकलाय की रुपयाला 2 रुपये कसा वाढायचा. तर हे खूप मोठं यश प्रवराचं. आणि बिल्डिंग प्रवाराच्या ज्यांनी संकल्पना मांडली ते आपल्या सीओ मॅडम, त्यानंतर हा जो सर्व स्टाफ आहे. आता आम्ही 2-3 दिवसांपासून पहिल्या मीटिंग पासून पण पाहिलं की खर्डे सर, रामपवार सर आणि जेवढी टीम आहे, आम्ही कुठे कळवलं सर हे लागते भाऊ 2 मिनिटं थांब देतो तुला, नाही हा शब्द कोणाची तोंडात नाही. त्यानंतर जेवढे कोऑर्डिनेटर होते ते पण प्रत्येक मिनिटाला काही लागतंय का, काय अडचण आहे का, संध्याकाळी वेळेच्या वेळेस सगळ्या गोष्टी विचारून आणि वेळेवर काम करण्याची सवय आहे यातनं पण माणूस घडत जातो. आणि आज म्हणजे सांगायला आनंद होतो की आपण भारतात भरपूर शिक्षण संस्था आहेत, पण प्रवराने नवीन काय शिकवलं तर हे शिकवलंय, हा मोठा आनंद आहे आम्हाला. जेव्हा आम्ही आज एज्युकेशन ग्रॅज्युएट करून बाहेर पडू तर आम्ही आठकडे सांगतो आम्ही प्रवराचे विद्यार्थी. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.